पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशा कोरड्या पडू लागल्या आहेत. पण अशाही परिस्थितीत एक शेतकरी हार मानायला तयार नाही. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील शेतकरी मैनुद्दीन शेख यांनी आपल्या 1 एकर टोमॅटो पिकासाठी सुरू केलेला संघर्ष आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. दापक्याळ गावातील मैनुद्दीन शेख यांनी मोठ्या आशेने 1 एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. चांगला पाऊस होईल, पीक बहरून येईल आणि कुटुंबाचा संसार सुखाने चालेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र यंदा पावसाने दगा दिला. पावसाअभावी टोमॅटोची रोपे सुकण्याच्या मार्गावर आली आहेत. अशा वेळी अनेकजण हताश झाले असते, पण मैनुद्दीन शेख यांनी संकटाशी 2 हात करण्याचा निर्णय घेतला. ते टँकरने पाणी विकत आणत आहेत आणि घागरीने प्रत्येक टोमॅटोच्या रोपाला स्वतः पाणी घालत आहेत. कुटुंबातील सदस्यही दिवसभर कडक उन्हात त्यांना साथ देत आहेत. प्रत्येक रोप जगवण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल. मैनुद्दीन शेख यांच्यावर केवळ दुष्काळाचेच संकट नाही. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार जानवळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत त्यांच्या खात्यात स्वतःचे पैसे जमा आहेत. मात्र पीककर्जाचे कारण पुढे करून त्यांना खात्यातील रक्कम काढू दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका बाजूला पिकासाठी पाण्याचा खर्च वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या खात्यातील पैसेही वेळेवर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. एकीकडे वाढते उत्पादन खर्च, दुसरीकडे पावसाचा लपंडाव, त्या टँकरच्या पाण्यासाठी होणारा हजारो रुपयांचा खर्च आणि त्याचवेळी बँकेत पैसे असूनही ते काढता येत नसल्याची व्यथा. हा संघर्ष केवळ एका शेतकऱ्याचा नाही, तर आज मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वास्तवाचे चित्र आहे. पिकं वाचली तरच घर चालेल, या एका आशेवर मैनुद्दीन शेख दिवस रात्र मेहनत घेत आहेत. प्रत्येक रोपाला घागरीने पाणी घालताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता आणि पीक वाचवण्याची धडपड प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला भाग पाडते. जर लवकरच पावसाने हजेरी लावली नाही, तर केवळ मैनुद्दीन शेख नव्हे तर चाकूर तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. दरम्यान मैनुद्दीन शेख यांनी केलेल्या बँकेविषयीच्या आरोपांची संबंधित बँक प्रशासनाकडून स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. पावसाची प्रतीक्षा, पिकाला जीवनदान देण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि न्यायाच्या अपेक्षेत असलेला हा शेतकरी. या बातमीबाबत आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.